श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. बाबा माझ्यापेक्षा जास्त तुमच्याशीच बोलतात. तुम्ही खरंच बोलता त्यांच्याशी? समर्थ रामदास स्वामी म्हणजे 17व्या शतकातले मोठे संत होते. समर्थांनी आपल्याला मनाशी मैत्री करायला शिकवलं. नाही कळलं वाटतं कोणाला? तेच शिकायला आता आपण इथे जमणार आहोत. अहो, समर्थाशी बोला. अजिबात ऐकत नाही. आज सकाळी बैठकीत सुद्धा कसा वागला बघितलं ना? भाऊजी, ते एवढासा जीव हो, त्यांना कुठे कळतोय देव वगैरे? अजून मला कळलं नाही. अहो, विज्ञानाच्या जगात हे सगळं थोतांड आहे, जवळ उघड झालंय भाऊजी. बैठक, पूजा, प्रार्थना मला नाही आवडत हे सगळं. मला आपल्या घरी जायचंय, मुंबईला. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत समर्थ. समर्थांचं लेकरू आहेस तू. त्यांचं लक्ष आहे तुझ्याकडे. आपले समर्थ काय म्हणतात? मना सज्जना हित माझे करावे. प्रभू नायका तुड चित्ती धरावे. पाठ ठेव मलाही. उपयोग काय आहे? पण बास. समर्थ नाव आहे तुझं. तू या सगळ्यांच्या पलीकडे आहेस रे. आयुष्यात सगळ्यात वाईट गोष्ट काय सांग? नाती. नाती सगळ्यात वाईट. त्यामुळे आता मी ठरवलंय फक्त स्वतःसाठी जगायचं. सॅम बोरगावकर, ही विल बी द डार्क हॉर्स. मला जे हवं ते मी मिळवतोच. जाणीवे तू नहीं, नेणीवे तू नहीं. राम वात्सल्य हो नयावा. समर्थ नावाचा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होत आहे. आणि या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, त्याचबरोबर या चित्रपटाचे सेलिब्रिटी स्टार आपल्याकडे आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचे स्वागत करतो. आणि या चित्रपटाचे पोस्टर, मला आवाज नाही आला. हो हो, काय राम राम जय. आवाज नाही आला. मी पाहुण्याला विनंती करतो कृपया शांत राहायचं. आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे प्रमुख अतिथी आलेले आहेत त्यांचा आपल्या सुमारे 58 वर्षांचा दैदिप्यमान, वैभवशाली, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक असा वारसा असलेली या शहरातील नव्हे, जिल्ह्यातील नव्हे, राज्यातील अशी अग्रगण्य शिक्षण संस्था श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ, जी
संत श्रेष्ठ श्री समर्थ रामदास स्वामींच्या विचारांवर चालते. ही संस्था आज पाहता पाहता 60व्या वर्षाकडे, ज्याला आपण अभिमानाने गौरवाने हिरक महोत्सव असं म्हणतो, या हिरक महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. यासाठी श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या या वाटचालीसाठी एक जोरदार हात उंचावून टाळ्या झाल्या पाहिजे आपल्याला. हात खाली. जे सन्माननीय रवींद्रजी पाठक साहेब मध्यभागी बसलेत आणि पांढरा त्यांचा कुर्ता आहे आणि सुंदर त्याची स्माईल आहे, असे पाठक साहेब आपल्यामध्ये आलेत आणि त्यांना सांगायला आज मला आनंद होत आहे. आदरणीय पाठक साहेब, ज्या समर्थांच्या विचारावर आमची संस्था गेली 58 वर्ष वाटचाल करत आहे, तो विचार घेऊन आपण हा चित्रपट काढलेला आहे. यासाठी एक जोरदार. तर या समर्थांच्या गोड विद्यार्थ्यांना मला सांगायला आनंद होत आहे की आज तुम्हाला भेटायला कोण कोण आलेला आहे. तर त्यामध्ये आहेत रवींद्र पाठक, निर्माता आणि रामकथाकार ते आहेत. एका जोरदार टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत. त्यांचा आवाज आणि रामकथेविषयक विचार ऐकायला आम्हाला निश्चितच आवडेल. त्याचबरोबर ज्यांना आपण दिल दोस्ती दुनियादारीसह अनेक सिरियल मालिका चित्रपटांमध्ये पाहिलं, ज्यांना आम्ही रीलमध्ये बघतो, ज्यांना आम्ही चित्रपटात पाहतो, ज्यांना आम्ही फक्त मोबाईल आणि टीव्ही मध्येच पाहतो, ते साक्षात समर्थच्या मैदानावर आलेले आहेत. माननीय पुष्पराज चिंपुटकर, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत आपण करू. तुम्हाला भेटून आम्ही धन्य झालो. आम्हाला सगळ्यांना तुमच्या बरोबर छान सेल्फी घ्यायचं. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याकडे आलेले आहेत माननीय सिने अभिनेते आणि ज्यांनी बालपणापासून आपली अभिनयाची ही जी संकल्पना आहे ती जपली. आई वडिलांच्या, वाडवडिलांच्या आणि महाराष्ट्राच्या मातीच्या आशीर्वादाने खूप मोठी झेप ज्या व्यक्तिमत्वाने मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात घेतलेली आहे, असे सिने अभिनेते माननीय हार्दिकजी जोशी. एका जोरदार टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत आपण करू. समर्थ हा चित्रपट घेऊन आपल्यामध्ये उपस्थित झालेले आणि ज्यांच्या सर्जनशील निर्मितीमधून हा चित्रपट समस्त महाराष्ट्र आणि त्याचबरोबर या पृथ्वीवर जिथे जिथे मराठी माणूस राहतो आणि जो समर्थ हे नाव जाणतो तिथपर्यंत हा विचार नेण्यासाठी सिद्ध आणि प्रसिद्ध असलेले सर्जनशील निर्माता अमोलजी भगत साहेब. एका जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये जी टीम आलेली आहे त्यामध्ये संग्रामजी, संस्कारजी आणि स्वराजजी आपल्या आजूबाजूला उभे आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. तुमचं नाव घेतलं, तुम्ही छान स्माईल केली, बरं आम्हाला आवडलं. त्यानंतर जी गाडी समस्त महाराष्ट्रभर या कलाकारांना घेऊन प्रमोशनच्या निमित्ताने जाते, ती गाडी थेट पाठीमागे उभी आहे. बघू आपण त्या गाडीला सुंदर असे सर्व प्रोमोज आणि सर्व ग्राफिक डिझाईन समर्थाच्या लागले आपल्याला दिसणार आहे ती शूटिंग मध्ये. सिट डाऊन, सिट डाऊन. त्या गाडीसाठी देखील टाळ्या वाजवू आपण. या सुंदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्या समोर या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रस्तुत करीत आहेत श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाची श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला सावडी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या प्राचार्या तथा मुख्याध्यापिका सौभाग्यवती वसुधा सुनील जोशी मॅडम. जय जय रघुवीर समर्थ. बाबुल सरांनी इतकी गोड सुरुवात करून दिली आहे की त्याच्यानंतर प्रास्ताविकामध्ये मी काय बोलावं हा फार मोठा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झालेला आहे. आपल्या श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, त्याचबरोबर समर्थ या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, त्यांचे तंत्रज्ञ आणि त्यामध्ये सहभागी असलेले कलावंत, या सर्वांचं व्यासपीठावर श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ आणि श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेतर्फे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण श्री समर्थ रामदासांच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहोत. त्यामुळे समर्थ रामदासांचे विचार आपल्याला माहीत आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये जी संस्कारहीन झालेली तरुण पिढी आहे, या संस्कारहीन झालेल्या तरुण पिढीला कुठेतरी समर्थांचे विचार समजावे यासाठी माननीय रवींद्र पाठकजी यांनी समर्थ विचारांवर आधारित हा चित्रपट निर्माण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच सकाळी वर्तमानपत्रामध्ये मी एक संवाद नावाचा शब्द वाचला. संवाद या शब्दाचा अर्थ आपलं संरक्षण करणारा, आणि त्याच्यात उदाहरण असं दिलं होतं की जसं डास चावू नये यासाठी आपण मच्छरदाणी वापरतो आणि स्वतःचं संरक्षण करतो, त्याचप्रमाणे
आपले कान, आपले डोळे, आपलं तोंड या सगळ्यांना कोणताही वाईट शब्द ऐकायला मिळू नये, वाईट शब्द पाहायला मिळू नये, वाईट शब्द आपल्याकडून उच्चारले जाऊ नये, यासाठी सुद्धा संस्कारांच्या मच्छरदाणीची आपल्याला अत्यंत गरज आहे. आणि हेच संस्कारक्षम वय तुमचं असल्यामुळे हा जो चित्रपट आहे, हा चित्रपट आपल्यासाठी माननीय रवींद्रजी पाठक घेऊन आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, समर्थांचा विचार घराघरामध्ये पोहोचावा आणि तुमच्या रूपानं तुमच्या संपूर्ण कुटुंबाने हा चित्रपट बघावा आणि आपली एक संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी, या उदात्त हेतूनं या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी सरांना असं आश्वासन देते की आमचे सगळे विद्यार्थी हा चित्रपट थिएटरला जाऊन बघणार आहेत. पुनश्च एकदा मान्यवरांचं हार्दिक स्वागत करते आणि चित्रपटाच्या उज्ज्वल यशासाठी शुभकामना. धन्यवाद. विद्यार्थी अशा माननीय मुख्याध्यापिका यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी आदरणीय पाहुण्यांना सांगू इच्छितो, इथून हाकेच्या अंतरावर आमची नूतन श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाची समर्थ विद्या मंदिर प्रशाला खूप मोठी शाळा आम्ही बांधतोय आणि त्या शाळेमध्ये हे विद्यार्थी येत्या काही महिन्यांमध्ये दिवसांमध्ये जाणार आहेत. या संस्थेला पुढे नेणारे महत्वाची व्यक्तिमत्व आणि आमचे मार्गदर्शक या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांबरोबर आपल्या सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहेत. यामध्ये माननीय विकास सोनटके साहेब, आदरणीय चेअरमन साहेब, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत आपण करू. त्याचबरोबर या सोहळ्याच्या निमित्ताने श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे व्हाईस चेअरमन आणि दास नवमी नावाचा उपक्रम गेल्या 40 वर्षांपासून समस्त जगभरामध्ये आमच्या मंडळाचा गाजत आहे. या दासनवी उत्सव समितीचे प्रमुख श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत आपण करूया. त्याचबरोबर सन्माननीय सेक्रेटरी महोदय आदरणीय सुरेश क्षीरसागर साहेब या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं देखील स्वागत आपण करूया. त्याचबरोबर या संस्थेचे सन्माननीय खजिनदार महोदय आदरणीय संजय कुलकर्णी साहेब यांच्या माध्यमातून श्री समर्थ कथा आम्ही पहिल्यांदा उपक्रम घेतला आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद लाभला. एका जोरदार टाळ्या त्यांच्या स्वागतासाठी झाल्या पाहिजे आपल्याला. त्याचबरोबर या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य आणि महाराष्ट्र शासनाचा ज्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे अशा माननीय संध्या कुलकर्णी मॅडम, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत आपण करूया. त्याचबरोबर सन्माननीय सदस्य श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ आदरणीय सुनील भालचंद्र जोशी साहेब हे देखील या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत आपण करूया. त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या आवडत्या प्राचार्य तथा मुख्याध्यापिका आदरणीय सौभाग्यवती वसुधा सुनील जोशी मॅडम, सर्व माननीय शिक्षक शिक्षिका, प्राथमिकचे शिक्षक आणि आपले सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी एकदा जोरदार हात उंचावून टाळ्या झाल्या पाहिजे आपल्याला. या कार्यक्रमाला अजून एक पाहुणा आलेला आहे. त्या पाहुण्याचं नाव आहे पर्जन्य राजा आणि तो तुमच्या बरोबर आता 11 मनाचे श्लोक म्हणणार आहे. हा अनोखा योग आज जुळून आलेला आहे समर्थांच्या आशीर्वादाने. मी सगळ्यांना विनंती करतो, आलेल्या मान्यवरांचा सत्कार आपण प्रथमतः करणार आहोत. मी पाहुण्यांना विनंती करतो आपण साना बनवायचं. या सोहळ्याच्या निमित्ताने थर्मोलाइन मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि A3 इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस प्रोडक्शन यांच्या माध्यमातून समर्थ चित्रपट येतोय. या चित्रपटाचे निर्माता आपल्यामध्ये आहेत आदरणीय रवींद्र पाठक साहेब यांचा सन्मान संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो संस्थेचे सन्माननीय सचिव सुरेशजी क्षीरसागर साहेब, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आपण रवींद्र पाठक साहेब यांचा सत्कार आपल्या शुभस्य करावा ही आपल्याला नम्र विनंती. टाळ्या वाजवत राहिल्या पाहिजे या सत्कारासाठी आपल्याला नम्र विनंती. संस्थेचे सन्माननीय चेअरमन साहेब विकास सोनटके साहेब यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते अभिनेते हार्दिक जोशी साहेब यांचा सत्कार आपण करावा. जोरदार टाळ्या या सत्कारासाठी वाजू आपण आपल्याला विनंती. म्युझिकच्या तालावर टाळ्या वाजवत राहिल्या पाहिजे. कमी पडतायत. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेले सिने अभिनेते पुष्कराज शिरपूरकर सर यांचा सत्कार मी विनंती करतो. आदरणीय श्रीपादजी कुलकर्णी साहेब आपल्या शुभस्य हा सन्मान संपन्न होत आहे. जोरदार टाळ्या या सत्कारासाठी वाजू आपण आपल्याला विनंती.
सन्माननीय सर्जनशील निर्माते अमोलजी भगत साहेब यांचा सत्कार संपन्न होतोय. मी विनंती करतो आदरणीय सुनील जोशी साहेब यांना आपण आपल्या शुभसे त्यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने करावा. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे आपल्या निमित्ताने. धन्यवाद. सावधान. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये माननीय रवींद्र पाठक साहेब आपल्याशी संवाद साधत आहेत. मी त्यांना विनंती करतो. सर प्लीज. जय जय रघुवीर समर्थ. चला सगळेजण मिळून श्लोक म्हणूयात. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठातरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. खरोखर सर आज शाळेमध्ये आल्यानंतर रोमांचित झाल्यासारखं झालेलं आहे. कारण समर्थ विचारांवर चालणारी शाळा जिथं प्रत्यक्ष समर्थांची मूर्ती स्थानापन्न आहे, जिथं संचालक देखील समर्थ विचारांचं प्रतिपादन करतात आणि मुलं देखील समर्थ विचारांबरोबर मोठी होत आहेत, हे बघायला मिळणं हे फार दुर्मिळ आहे. मुलांनो, तुमच्यापैकी कोणी दासबोध वाचायला प्रयत्न केलाय का? मनाचे श्लोक किती जणांना कळाले बाळांनो? शाबास, एवढ्या लोकांना कळाले. कारण तुम्ही समर्थ शाळेत आहात. पण तुमच्या इतर शाळेमध्ये जाणाऱ्या मित्रांपैकी कोणी वाचलेत का मनाचे श्लोक, दासबोध? त्यांना समर्थ माहिती आहेत का? थोड्याफार लोकांना माहिती आहे, थोड्याफार लोकांना माहित. तर समजा मी जर एखाद्या तुमच्यासारख्या मुलाला मनाच्या श्लोकाचं पुस्तक दिलं, ज्याला माहित नाहीये समर्थ, तर तो वाचायची शक्यता? तो म्हणाल ठीक आहे, मला काही कळत नाहीये. पण तेच जर मी एका गोष्टीतून सांगितलं तर किती जण ऐकतील? वा, म्हणजे गोष्ट सगळ्यांना आवडते की नाही? हा, तर आपण काय केलंय, समर्थांचे जे विचार ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत ना, ते एका छान गोष्टीमध्ये भरलेले आहेत. आणि ती गोष्ट चित्रपटाच्या माध्यमातून समर्थ नावाच्या चित्रपटाच्या आधाराने तुमच्यापर्यंत येणार आहे. ही गोष्ट जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा काय होणार माहिती का? तुम्हाला या आपल्या समर्थांच्या विषयी आणखीन प्रेम वाढेल. आपण किती मोठ्या शाळेमध्ये कामात आहोत, आपल्याला किती मोठ्या शाळेमध्ये शिक्षण मिळत आहे याचा तुम्हाला गौरव वाटेल, हे मी तुम्हाला निश्चित सांगतो. आणि त्यासाठी मी शाळेच्या सगळ्या मंडळाचे आभार मानतो. कारण शाळेने हा चित्रपट तुम्हा सगळ्या मुलांना दाखवण्यासाठी मला अनुमती दिलेली आहे. टाळ्या वाजवा एकदा शाळेतल्या सगळ्या शिक्षकांसाठी. आणि परीक्षा आहे ना तुमची 18 तारखेपासून. मग पिक्चरला गेले म्हणून अभ्यास बुडणार नाही ना? भरून काढाल, नाहीतर बाई मला रागवतील. बघा, 14 तारीख आणि 17 तारीख, 14 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट या 2 दिवशी आम्ही या चित्रपटाला तुम्हाला दाखवण्यासाठी व्यवस्था करतोय. अजून नक्की नाहीये, पण या 2 दिवसामध्ये सगळ्या मुलांना चित्रपट दाखवण्याची आम्ही व्यवस्था करतोय. जाणार ना तुम्ही सगळे? आणि त्यासाठी गंमत काय माहिती का? टाळ्या वाजवणार का? तुमच्या प्रत्येकाला तिकिटामध्ये 100 रुपये एवढी सूट देणार मी. म्हणजे जर थिएटरचं तिकीट 150 रुपये असेल, 160 रुपये असेल, तर त्यामधून 100 रुपये वजा केल्यावर किती राहतात? माझं गणित कच्चं आहे. किती? 7 रुपये. 60 रुपये. तर मग तेवढे तुम्ही आणाल ना सगळे? बाईंकडे जमा कराल आणि सगळेजण मिळून गंमत करायची चित्रपट बघताना. समर्थांचा चित्रपट आहे बाळांनो, आपल्या घरचा चित्रपट आहे, त्यामुळे मी ही व्यवस्था करतोय. पण यासाठी मला तुमच्याकडून एक प्रॉमिस पाहिजे. सांगू का? तुम्ही तुमच्या एका तरी मित्राला या चित्रपटाला पाठवायचं.
काय झालं प्रॉमिसचं? आणि तुम्ही हट्ट करता की नाही घरी? कशासाठी हट्ट करता? बर्गर? मग गेम्स नाही? अरे सर म्हणून खोटं बोलताय का काय? मग ठीक आहे. आग्रह हा करायचा आई बाबांना की आई बाबा तुम्ही हा चित्रपट जाऊन बघा, आम्ही बघितलेला आहे. कारण आपल्याला केवळ तुम्हा मुलांना संस्कारित करायचं नाहीये, आज घराघरामध्ये आई बाबांना देखील एक ज्ञान देणं गरजेचं आहे. तर हट्ट करणार का आई बाबांकडे? तुमच्या मित्रांना सांगणार का जा म्हणून बघायला? अहिल्यानगरला 3 थिएटर्स मध्ये तो लागतोय. तुम्हाला ते थिएटरची नावं माहितीच आहे, तिथले मोठे मल्टिप्लेक्स आहेत, 3 ठिकाणी तो लागतोय. तर तुम्ही सगळ्यांनी जा, मजा करा आणि चित्रपट कसा वाटला हे लिहून शाळेला कळवा, म्हणजे मला देखील कळेल की तुम्ही त्याच्यातून काय शिकला. तुम्हाला गृहपाठ देऊ का पिक्चर बघितल्यानंतर? मी या चित्रपटातला एक कुठला विचार माझ्या आयुष्यामध्ये उतरवणार हे प्रत्येकाने लिहायचंय. लिहिणार का? त्या चित्रपटातून तुम्ही काय शिकला एकच विचार, खूप जास्त नाही, एकच विचार लिहिणार. चलो. कारण समर्थ विचारांवर चालणारी शाळा जिथं प्रत्यक्ष समर्थांची मूर्ती स्थानापन्न आहे. थँक्यू श्रीराम. माननीय रवींद्र पाठक साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर तुम्हाला माहिती का तुमच्याशी बोलायला कोण येणार आहे? इथे एक बिना दाढीचा माणूस बसलेला आहे. या जगातील सर्वोच्च रंगभूमी गाजवणारा असा तो कलाकार आहे. आदरणीय हार्दिक जोशी साहेब, त्यांना जर दाढी लावली तर तुम्हाला कोणत्या सिरियलची आठवण होते मला सांगायचं? काय रे मोठे बोला. राणा काय? राणादा का नुसतं राणा म्हणायचं? काय म्हणायचं? जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत आपण करूया हार्दिक जोशी. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत साकारलेल्या राणा गायकवाड या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरांमध्ये लोकप्रिय झालेलं व्यक्तिमत्व. मूळचे मुंबईचे आणि सुरुवातीच्या काळामध्ये आपण क्राईम पेट्रोलमध्ये देखील काम केलं. त्यानंतर सन 2022 मध्ये तुझ्यात जीव रंगला आणि त्यानंतर आपली घोडदौड समस्त महाराष्ट्र बघत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करू आपण हार्दिक जोशी साहेब. नमस्कार. हा म्हणजे आता मी राणा वाटत नसेल, जरा बारीक झालोय. काय अंजलीबाई जरा दुसऱ्या मालिकेत बिझी आहेत ना, त्यामुळे घरी मला जेवायला देत नाही. खरं तर सिनेमाच्या आम्ही प्रमोशनसाठी आलोय. खरं तर आपला सिनेमा आहे, आपला मराठी सिनेमा आहे हा. कारण हा सिनेमा खरंच खूप चांगला आहे आपल्यासाठी, इव्हन आमच्यासाठी सुद्धा. कलाकार म्हणून आम्ही देखील जरी सिनेमात काम केलं असेल तरी त्या सिनेमाची कथा आमच्या आयुष्यात सुद्धा लागू पडणारी आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा सिनेमा नक्की बघा. कारण की कुठेतरी आम्ही देखील विद्यार्थी होतो तेव्हा असंच कुठेतरी बसायचो कोपऱ्यामध्ये. खरं तर आम्ही मागे बसायचो आणि तुम्हाला सगळ्यांना भाषणाचा कंटाळा येत असेल मला पण माहिती आहे. कारण आम्हालाही दिवा यायचा की कशाला हे सगळं बोलतायत, ज्ञान आम्हाला डायरेक्ट पिक्चर बोलायला. सगळ्यांच्या मनात आलं ना, हो की नाही? मी पण तुमच्यातला होतो, मला माहिती आहे की सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात काय असतं ते. पण हा सिनेमा नक्की बघा, कारण की हा आपला मराठी सिनेमा आहे, आपल्या समर्थांचा सिनेमा. खूप छान विचार आपल्या मनात कसे यावे, कसे ते रुजू करावेत याबद्दलचा सिनेमा आहे. तुम्हाला प्रत्येकाला वाटत असेल की राणादासारखं व्हावं किंवा आता इथे पुष्कराजा बसलाय त्याच्यावर एक अभिनेता व्हावं. सगळ्यांना कोणाकोणाला वाटतं अभिनेता? सगळ्यांनाच वाटतं सगळ्यांना ऍक्ट्रेस बनायचंय. सगळे आता आजकाल मोबाईल काढून घरात बसलेच असतात नाही का? रील करत बसला असाल ना तुम्ही. पण या सगळ्यामध्ये तुम्ही घरातल्यांशी बोलता कधी? तर नाही ना, नाही बोलत मला माहिती आहे, नाही बोलत. घरी गेला वाटतं. आता मग जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर एकच आहे, आम्हाला मोबाईल हवा आहे. आम्ही आता शाळेत जाऊन आलेलो, आता आम्हाला मोबाईल हवा आहे. बरोबर? याच्यामुळे संवाद संपतो आपला. त्यामुळे मैत्री ठेवा. माझ्या एका मित्राचं छान पात्र याच्यामध्ये आहे आणि मला असं वाटतं की सगळे तुम्ही सिनेमा बघायला जाल त्यानंतर मी काय काम केले हा प्रश्न तुम्हाला विचारेल. त्यामुळे नक्की सगळे सिनेमा बघायला जाणार. काय जाणार ना? वय नाही चालतंय की म्हणायचं? काय चालतंय ना? चालतंय की? वा वा वा. बस असंच प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असू देत, म्हणजे आम्ही अजून ताकदीने काम करू. धन्यवाद. हे आधी म्हटलं होतं बिना दाढीचे, आता बोलणारे दाढी घालत होतं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया माननीय पुष्कराज चिरकुटकर साहेब, मराठी अभिनेते आणि सूत्रसंचालक. समस्त महाराष्ट्र आणि मराठीमध्ये या पृथ्वीवरचं त्यांना ओळखतं. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील आशू या भूमिकेसाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत आपण करूया. आजोबा वयात आले, बाप जन्म 1 ते 4 बँड, भुजियासिक 1 to 1,
मंत्र, चिडियाखाना, मध्यम तिकट, तिकट गुंडे, गडबड गोंधळ. बापरे थकलो मी. इतकी नाव आहेत त्याच्या चित्रपटांची मालिकाची. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने पुष्कराज चिरपुरकर सर. संपले माझे 2 शब्द. चित्रपट बघा नक्की. तुम्ही सगळे जागे आहात ना हे बघायला फक्त काय वाजवायला सांगितलं. तू झोपलाच का रे? ऐकू येतं ना सगळ्यांना? ओके. फक्त माईकवर बोलत नाही, डायरेक्ट बोलतो. फक्त मला माहिती आहे भूक लागली असेल काही लोकांना. का जेवण आलाय मग झोप लागली असेल. काही खाल्लेलं असतं. भूक लागते, झोप लागते, कशी लागते. त्यामुळे आपल्याला सतत इथून उठून जावंसं वाटत असतं. तर शांतपणे फक्त बसण्यासाठी एक आमची नम्र विनंती आहे की समर्थ हा चित्रपट जाऊन तुम्ही थिएटरमध्ये बघा. हे मला दिलेलं काम आहे ते मी केलेलं आहे आणि तुम्हाला दिलेलं काम तुम्ही केलेलं आहे. धन्यवाद. आणि खूप मजा आली तुमच्याबरोबर. थोडासा मध्ये पाऊस पडत होता सगळ्यांना. असं नाही ग हे पावसात बसवले जोरात पाऊस. नाही पावसात भिजायला आवडतं का? अरे जोरात कमी पडला पाड रे जोरात सांगितलेलं. ओके, थँक्यू सो मच. मला इकडे बोलवलं, थँक्यू. आणि हा कार्यक्रम आम्ही आतापर्यंत जिथे जिथे गेलो तिथे सगळ्यात भारी झालेला कार्यक्रम आहे. अत्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने ऑर्गनाइज कार्यक्रम आहे. अत्यंत प्रेमळ पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी आम्हाला हा प्रतिसाद दिलेला आहे. आणि तुम्ही सगळे इतके शांतपणे इथे बसलेले आहात. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यात, मनाचे श्लोक म्हणाले. तुम्ही सगळे भारी आहात. त्यामुळे तुम्ही माझ्यापेक्षा खूप जास्त भारी होणार पुढे. सगळ्यांसाठी तुम्ही स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. थँक्यू. बाय बाय. जोरदार टाळ्या वाजूया पुष्कराज चिरपुरकर साहेब यांच्यासाठी. आणि खरा कलाकार असा असतो ते बोलताना त्यांच्या पायामध्ये चप्पल नव्हते आणि बिना माईचं एवढ्या मोठ्या मुलांपर्यंत बोललेले आहेत. आपल्या सगळ्यांचा पाहुण्यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण अभिनंदन करूया. आपण आलात या संकुलाला, समर्थ संकुलाला भेट दिली आणि आपण या मुलांना ऊर्जा दिली आहे. धन्यवाद सर. सर्व मान्यवरांचे आभार. आम्हाला एवढा वेळ दिला. मुलांना आभार. तुम्ही सगळं ऐकून घेतलं आणि 14 तारखेला नक्की सिनेमा बघा. घरच्यांनाही सांगा, शिक्षकांनी बघावा. मनोरंजन होणार आहे नक्की. धन्यवाद. सर एक मुलं विद्यार्थ्यांबरोबर आपल्या सगळ्यांचा एक सेल्फी काढायचा. आपण खाली आवडून ती जम त्यांच्या पैसे फक्त हात करायचा असं उभं कोणी राहणार खाली सर्व शिक्षकांना विनंती करतो आपण फटकडी घ्यायचं.
माननीय शिक्षकांबरोबर या सणाचा स्टेजकडे तोंड करून आपण पटकन थांबायचं. या बाजूला लेडीज, या बाजूला जेंट्स. पटकन प्लीज. सर्व टीचर या लवकर प्लीज. त्यांना घरी जायचं. विद्यार्थी खाली बसले. पटकन शेवटचे विद्यार्थी. यानंतर जेंट्स टीचर प्लीज. सर प्लीज सर. बंध विमोचन राम, माझा बंध विमोचन राम. बंध विमोचन राम, माझा बंध विमोचन राम. सकल हिर्षि मुनी भजति जयासी, सकल हिर्षि मुनी भजति जयासी. तोची एक सुखधाम, तोची एक सुखधाम. बंध विमोचन राम, माझा बंध विमोचन